वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील फिर्यादी ॲडव्होकेट प्रीती सुरेश भोडणे राहणार गणपतीनगर कारंजा लाड यांनी दिनांक 7 मे रोजी कारंजा लाड पोलीस स्टेशन येथे आपली फिर्याद दाखल केलेली असून या फिर्यादीमध्ये त्यांनी त्यांचे पती डॉक्टर सुरेश भोडणे हे कारंजा लाड येथे MD ॲनेस्थेशिया असून कारंजा शहरामध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात। त्यांना 2 मुले असून मोठा मुलगा वंदन सुरेश भोडणे वय वर्षे 12 दिनांक 3/5/2021 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळण्यास गेला होता, परंतु अंधार पडला तरी तो घरी परत आला नाही। म्हणून त्यांनी मुलाच्या मित्राकडे मुलगा परत का आला नाही म्हणून शहानिशा करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्या मित्रांनी सांगितले की मुलगा वंदन हा प्रशांत जाधव याच्या मोटरसायकलवर गेला। त्यानंतर त्यांचे पती व त्यांनी सुरेश भोडणे यांनी मुलांचा शोध घेतला असता त्यांचा मुलगा वंदन हा रात्री 8:30 वाजता घरी रडत रडत परत आला। तो घाबरल्यासारखा दिसत असल्याने त्यास काय झाले अशी विचारणा केली असता त्याने गणपतीनगरमध्ये खेळत असताना पवन चव्हाण राहणार बायपास कारंजा, कृष्णा राऊत राहणार बायपास कारंजा, अभय बंड राहणार शिवाजीनगर कारंजा हे आपल्या जवळ आले व त्यांनी आपल्याला डॉक्टरचा मुलगा आहे का, तर मी त्यांना हो म्हटले। त्या तिघांनी तू उद्यापर्यंत 1 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर आम्ही तुला जीवाने मारून टाकू अशी धमकी आपल्याला दिली व शिवीगाळ करून ते तिघेही तेथून निघून गेले। त्यानंतर लगेच प्रशांत जाधव राहणार वनदेवी नगर कारंजा हा मोटरसायकल घेऊन आला व आपल्याला म्हणाला की त्या तिघांनी तुला काय म्हटले, तर मी त्याला काहीही सांगितले नाही। प्रशांत जाधव याने त्याला त्याच्या मोटरसायकलवर बसवून तुला घरी नेऊन सोडतो म्हणून गाडीवर बसविले आणि आपल्याला आपल्या घरी न नेता पांजिरा रोडवर असलेल्या अर्धवट बांधकाम असलेल्या घराजवळ घेऊन गेला व तेथे तिघेही मुले त्या ठिकाणी आले। पवन चव्हाण याने आपल्या पोटाला चाकू लावला व कृष्णा राऊत याने आपले केस पकडले। प्रशांत जाधव याने आपल्या गालात थापण मारली व म्हणाला की उद्यापर्यंत 1 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुला जीवाने मारून टाकीन। या चारही आरोपींनी संगनमत करून चाकूचा धाक दाखवून 1 लाख रुपयाची मागणी केलेली असून न दिल्यास जीवाने मारून टाकू व शिवीगाळ करून मुलास फूस लावून मोटरसायकलवर घेऊन गेले। या घटनेच्या वेळी काही मुले हजर होती। फिर्यादीवरून आरोपी पवन चव्हाण, कृष्णा राऊत, अभय बंड, प्रशांत जाधव याच्या विरुद्ध भारतीय दंडविधानाच्या कलम 386, 387, 363, 504, 506 व 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेमुळे कारंजा लाड शहरातील व परिसरातील वातावरण गढूळ झाल्याचे दिसून येत आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कारंजा लाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील खंडारे करीत आहेत। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा वृत्तांत।